नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, दसरा झालेला आहे. नवरात्रामध्ये उपास, नंतर 9 दिवस उपास सोडताना गोडगोड, दसऱ्याला गोडगोड असं सगळं खाऊन तुमचं तोंड अगदी मिट्ट झालेलं असेल, तर त्यामुळे त्यासाठी म्हणजे आमचं तोंड मिट्ट झालं होतं, तर त्यासाठी मी आज आमच्या घरी एक अत्यंत चटकदार, एक चविष्ट, एक झणझणीत म्हणजे आम्हाला झेपेल एवढी झणझणीत तर अशी भाजी करणार आहे. तर ती भाजी करण्याकरता मी या ठिकाणी हा कांदा घेतलेला आहे, हा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेत मध्यम आकाराचे. हे बारीक चिरलेला टोमॅटो आहे, हा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल, किंवा 2 टोमॅटो आहेत हे तुम्ही किसून घेतलात तरी चालेल, किंवा याच्यावरती मिक्सरमध्ये याची प्युरे करून घेतलीत तरी देखील चालेल. आणि तुम्हाला जर आणखीनच अगदी कंटाळा आलेला असेल तर बाजारातनं टोमॅटो प्युरी विकत मिळते, ती घेऊन वापरली तरी देखील काहीही हरकत नाही. या ठिकाणी हे कोथिंबीरीचे दांडोरे हे वाया घालवायचे नाहीत, त्यामुळे मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे बघा, ह्या एक तिखट मिरची ही बारीक चिरून घेतलेली आहे. आणि ही आपली प्रिय मैत्रीण, ते नंतर बघू. आता याच्यामध्ये तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही घेऊ शकता. तर मी 2 टेबलस्पून म्हणजे आपल्या 2 छोट्या डावा तेल घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता हा कांदा टाकतोय. हा कांदा मी टाकलाय, असा परतून घेतोय. आणि त्याच्याबरोबर ही बारीक केलेली एक मिरची ही आतमध्ये टाकतोय. आणि त्याच्या बरोबरीने हे धन्याचे जे दांड्या आहेत, म्हणजे ह्या कोथिंबीरीच्या दांड्या, ह्या मी बारीक चिरून घेतल्यात, तर ह्या देखील आतमध्ये घालतोय. आता या आधी घालण्याचं कारण असं आहे की कोथिंबीरीच्या दांड्या शिजायला वेळ लावतात, म्हणून त्या आधी फोडणीमध्ये घातलेल्या आहेत. तेव्हा आता हा कांदा आपण ट्रान्सलुसंट करून घ्यायचा आहे. अगदी लाल करायचा नाहीये, तर ट्रान्सलुसंट म्हणजे पारदर्शक करायचा आहे. तेव्हा मंडळी, हा बघा कांदा आपला हा ट्रान्सलुसंट झालाय. आता मगाशी मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही, तर या कांद्याला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता तुम्ही आलं आणि लसूण बारीक चिरून देखील घालू शकता, मी पेस्ट करून घातली आहे. आता हा शिजलाय, तर याच्या बरोबरीने आपण हा जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे, हा टोमॅटो याच्यात घालायचा आहे. हा बघा, हा असा हा टोमॅटो घातला. आता हा टोमॅटो परतून घ्यायचा. हा असा परतून घ्यायचा आणि झाकण लावून 5 मिनिटं हा टोमॅटो आपल्याला शिजून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया, ती म्हणजे हे मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. आता या दह्यामध्ये मी घालतोय एक टेबलस्पून म्हणजे 1 हा मोठा चमचा धणे पावडर, 1 नाही 1.5 चमचा धणे पावडर घालतोय. ही रंगासाठी काश्मीरी लाल तिखटाची पावडर 1 चमचा मी घालतोय. ही तिखट नाहीये, ही 1 चमचा, ही रंगासाठी आहे. आता याच्यामध्ये हा 1 चमचा मी हळद घालतोय. आणि आपल्याला जितकं तिखट पाहिजे
तेवढं हे लाल तिखट, म्हणजे हे तिखट आहे, चवीला तिखट आहे, हे एवढं घालतोय. हे एवढं मी तिखट घालतोय. आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेव्हा मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल, हा टोमॅटो आता मऊ झालेला आहे. आता याच्यावरती ही जी आपण दह्यामध्ये हा सगळा जो मसाला तयार केलेला आहे हा याच्यामध्ये घालायचा आहे. आता हा सगळा आपल्याला काढून घ्यायचा पाणी घालून. आणि हे पाणी देखील मसाल्याचं त्याच्यात घालायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत हे आता आपण परतत राहायचं आहे. तेव्हा मी आता परततो. हे बघा मंडळी, आता हे तेल सोडलेलं आहे मसाल्याने, याचा अर्थ हा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता हा मसाला परतून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे हे गरम पाणी. आता याच्यामध्ये पाणी हे जरा जास्तच घालायचंय. याचं कारण असं आहे की आपण शेव याच्यामध्ये घातली. हे घातलं मी पाणी. हे बघा, ही अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी याची आली पाहिजे. ही अशी झाली की गॅस करायचा आहे थोडा मोठा आणि त्याला अशी उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये चिमूटभर साखर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, हे चवीनुसार मीठ घालायचं आहे. चव बघून नंतर तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. आता हे चवीनुसार मीठ घातलंय. हे बघा, ही आता ही 5 मिनिटं ही उकळू द्यायची. आणि त्याच दरम्यान त्याच्यामध्ये वरून हा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. हा 1 चमचा गरम मसाला आपण घातलेला आहे. आणि आता 5 मिनिटं याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायचे. उकळी आली की ही आपली ग्रेव्ही तयार. तर मंडळी, आता हा गॅस मी सिमवर आणलेला आहे आणि आता हे 5 मिनिटं उकळायला ठेवलेलं आहे. मंडळी, तुम्हाला जर याच्यामध्ये दही वापरायचं नसेल तर तुम्ही 1 टोमॅटो अधिकचा वापरायचा आहे. आता मी या ठिकाणी दही वापरलंय. हे जे शेव टमाटर ही जी भाजी आहे ही मुळात मध्य भारत आणि उत्तर भारतातली आहे. महाराष्ट्रात ही भाजी नाही, हे माझं ठाम मत आहे. या भाजीचं जे व्हर्जन आहे, हे भाजीचा जो महाराष्ट्रीयन अवतार आहे तो म्हणजे मिसळ पाव. आपली जी मिसळ आहे
ती मिसळीचा रस्सा हा असा असतो, याच्यामध्ये फक्त धान्य घातलं की मिसळ झाली. त्याच्यामध्ये दही वापरलं जात नाही. मिसळीमध्ये मसाले वगैरे सगळे हे याच पद्धतीने असतात. आता कोल्हापूरला गेलात तर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरतात. तुम्ही खानदेशात गेलात तर खानदेशी काळा मसाला वापरतात. आणि आणखीन कुठे गेलात तर आणखीन तिसरा कुठला गरम मसाला ते वापरतात. पण महाराष्ट्रामध्ये शेवभाजी म्हणून जी दिली जाते ते मिसळ याचं व्हर्जन आहे, हे लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये जी शेवभाजी होते ती थोडीशी गोडूस असते. मध्य भारतामध्ये जी शेवभाजी होते ती चांगली झणझणीत असते. आणि बिहार आणि झारखंड आणि बंगालमध्ये शेवभाजी होते, त्या शेवभाजीचं आणखीन एक व्हर्जन आहे, ते म्हणजे दूध शेवभाजी. दुधामध्ये शेवभाजी करतात ती, म्हणजे ही ग्रेव्ही आहे, ही दुधात शिजवली जाते, त्याच्यामध्ये शेव घातली जाते आणि मग त्याच्यावरती मलाई टाकून ती धाब्यांवरती सर्व केली जाते. तर आता आपण ही भाजी तयार केलेली आहे. ज्या वेळेला आपण आता ही जेवायच्या वेळेला आपण ही घ्यायची, तेव्हा मी गॅस करतोय बंद आणि ही जी आपली प्रिय मैत्रीण आहे, ही प्रिय मैत्रीण ही त्याच्यावरती मी कापून घालतोय. तुम्ही बघितलं असेल की हा बघा, हा आपला हा रस्सा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण आपली लाडकी मैत्रीण हे घातलेली आहे आणि ही उकळी आणायला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये ही आपल्याला शेव घालायची आहे. ही शेव मी बिकानेरी शेव घेतलेली आहे. ही बघा, ही अशी ही कुरकुरीत आहे आणि भावनगरी शेव ही घ्यायची नाहीये. ही शेव घेताना भावनगरी शेव किंवा बारीक शेव किंवा असं काहीही घ्यायचं नाहीये, कारण त्या ती जे शेव असतात त्या मऊ पडतात लगेच पाण्यात घातल्यानंतर रश्श्याच्या. ही शेव घातल्यानंतर ही साधारणपणाने 10 मिनिटं जशीच्या तशी टिकते. आणि यातली महत्वाची टीप लक्षात ठेवा की ही जी शेव आहे ही सर्व करायच्या आधी 5 मिनिटं फक्त या रश्श्यामध्ये घालायची आहे. जेव्हा तुम्हाला डिश सर्व करायची आहे त्याच्या 5 मिनिटं आधी तुम्ही अगोदर घालून जर हे ठेवून दिलं तर ती शेव सगळी आतमध्ये विरघळून जाईल आणि तुम्ही करायला जाल शेव भाजी किंवा शेव टमाटर आणि होईल शेवेचं पिठलं आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत. तर आता मी ही जी शेव आहे ही हे बघा, हे उकळत आहे, हे उकळी येते, त्याच्यामध्ये मी ही शेव घालतोय. ही बघा, ही अशा पद्धतीनं ही मी शेव आतमध्ये घातली. आता ही ढवळून दोन मिनिटं आपल्याला ही उकळी येऊ द्यायची आहे की तयार झाली आपली शेव टमाटर. तर मंडळी, ही जी शेव टमाटरची भाजी आहे ही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ही उत्तर भारतातली, उत्तर आणि मध्य भारतातली आहे. महाराष्ट्रामध्ये ही शेव टमाटर ही भाजी नाही असं मी म्हटलं. जे कोणी घरी करत असतील त्यांनी बिनधास्त करावी, माझं काही म्हणणं नाही. महाराष्ट्रामध्ये याचं वर्जन म्हणजे मिसळ, हे मी तुम्हाला सांगितलं. ही धाब्यावरची भाजी आहे. हे गॅस करतोय बंद. ही आहे धाब्यावरची भाजी. उत्तर भारतात आणि मध्य भारतात धाब्यावरती तुम्ही कुठेही जाल तर 10 पैकी 8 माणसं ही शेव टमाटर किंवा शेव भाजी मागवतात आणि त्याच्याजवळ तंदुरी रोटी खातात. याच्याबरोबर तुम्ही काही खाऊ शकता, पाव खाऊ शकता, तंदूर रोटी खाऊ शकता, पुरी खाऊ शकता, पराठा खाऊ शकता, फुलके खाऊ शकता. हा, तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणजे काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालून जर ही शेवभाजी केलीत तर तुम्ही त्याच्याबरोबर भाकरी देखील खाऊ शकता. लक्षात ठेवा, या पद्धतीनं जर तुम्ही शेवभाजी केलीत तर त्या भाकरी तुम्हाला ती चांगली लागणार नाही. तेव्हा ही शेवभाजी आहे आपली. हे बघा, ताट तयार आहे. ही शेवभाजी आहे. कांदा लिंबू
आणि पोळ्या अशा ठिकाणी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर मंडळी, ही शेवभाजी किंवा शेव टमाटर तुम्ही घरी करा आणि मला कळवा कशी झाली ती. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.